हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे खास दिवाळीसाठी शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस, ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध। याशिवाय नवरी मुलीचा शालू, नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल। एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस। पत्ता बारामती चौक, रविवार पेठ, फलटण। संपर्क मोबाईल 9834223549। बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा। फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली खुर्द। बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104। प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत। सर्व मित्र पक्ष, माननीय आमदार साहेब, म्हणजे उमेदवार, कोरेगावचे लोक, फलटण तालुक्यातील सगळे जनता जनार्दन, विविध पक्षांचे सर्व मान्यवर, अनिकेतराजे, विश्वजितराजे, या ठिकाणी उपस्थित असणारे चेअरमन साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे निरीक्षक साहेब, कोरेगाव तालुक्यातील नेते मंडळी आणि सर्व मित्रांनो, बंधू भगिनी, इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि 10, 12, 15 दिवस राहिलेत। नेहमीप्रमाणे आपल्याकडे रडीचा डाव चालू होईलच, त्यात काही नवीन नाही। काल ठाकुरकीमध्ये विवेक शिंदेच्या घरी रडीचा डाव पहिला पडला। ते सगळं ठीक आहे, आपल्याला सवय आहे त्याची। परंतु माझ्या मित्रांनो, मला फार दिवसापूर्वी एकदा शिवाजीराजांनी सांगितलं होतं, गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर शिवाजीराजांनी संजू बाबा, मला आणि रामराजांना सांगितलं की मी माझ्या मुलांना आज सांगतोय की मुदोजी मनमोहन राजवाड्याचं सौजन्य आतापर्यंत नडलंय। मुदोजी मनमोहन राजवाडा, मालोजी राजे अतिशय साधे होते म्हणून इतरांचा त्रास त्यांना झाला। शिवाजीराजांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, शिवबा तुम्ही समोरच होता माझ्या, त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या मुलांना एकच गोष्ट सांगेन की कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेवू नका, आणि कोणी जर तुमच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेवला तर त्याचा पाय ठेवू नका। एक्झॅक्टली हेच आज मी 63 वर्षाचा झालोय आज, ही गोष्ट 35 वर्षापूर्वीची आहे। परंतु आज हेच नेमकं मी राजघाटाच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहे की कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेवू नका, परंतु इलेक्शनमध्ये कुणी आडवा आला तर त्याची गय करू नका। विषय असा आहे की चीटिंग होणार, ते दबवायला बघणार, परंतु शेवटी ही लोकशाही आहे। हे जे जहाज असतं ना लोकशाहीचं, याच्यातले उंदीर पहिल्यांदा उडी मारायला लागतात आणि त्या जातीला आपण अधिकारी म्हणतो। महायुतीचं जहाज हेलकावे खातंय आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्ता बनवेल अशी जेव्हापासून लक्षणं दिसायला लागली तेव्हापासून अधिकारी जरा नीट वागायला लागलेत। नाहीतर 2.5 वर्ष अधिकारी काय लायकीने वागलेत, त्यांची लायकी फक्त पायतानाला हातात घेण्यासारखीच आहे, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो। पोलीस, परवा पवार साहेब बोलले की पोलिसांच्या गाडीतून पैशाचं वाटप होतं,
पोलिसांच्या गाडीतून पैसे इकडचे तिकडे नेले जातात. त्याची गंभीर दखल घेतली निवडणूक आयोगाने का लाजे खाजे खारत घेतली ते पण मला माहित नाही. आणि शुक्ला मॅडमला बाजूला काढावं लागलं. परंतु आम्हाला मागच्या इलेक्शनमध्ये अनुभव आलेला आहे की ज्यांनी आमच्या ज्या लोकांनी कोरेगाव तालुक्यातल्या नेते मंडळींनी पैसे वाटताना पकडलं त्या लोकांनाच जेलमध्ये ठेवलं. मला वाटतं आपण होता जेलमध्ये. किती दिवस होता आपण? 21 दिवस कारण नसताना एखाद्या माणसाला जेलमध्ये ठेवणं कारण त्यांनी चोर माणसाला पकडलं, ही या पोलिसांची कर्तुद आहे. पोलिसांनी म्हणजे आता इथल्या DYSPनीच खबरदार राहावं. त्याला शेवटी फलटण तालुका धसका देईल एवढं मात्र निश्चित सांगतो. साहेबांनी आमचा धसका खावा इथपर्यंत आम्ही तयारी ठेवलेली आहे. याची आपण काळजी करू नका. ज्या क्षणाला आपल्या अंगावर माणसं ही येतील त्यांना त्या शब्दात उत्तर देऊ एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. मी सुरुवातच केली आहे. अन्याय करायला पोलीस स्टेशनला ही माणसं गेली की पोलीस स्टेशनला जाऊन राडा करायचा, कारण राडा केल्याशिवाय न्यायच मिळत नाही. आता वय वर्ष 63-62 ला राडा करणं मला शोभत नाही, परंतु विश्वजित राजे आता राडा करायला लागलेत. अनिकेत राजांनी देखील राडा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ते वकील आहेत, त्यांनी हा कायदेशीर राडा करावा. या मंडळींना रोखावं लागणार आहे. या बेबंद अधिकाऱ्यांना रोखण्यापलीकडे मार्ग नाहीये. आणि वेळ पडली तर काळं फसावं लागणार आहे, तोंड त्यांचं काळं करावं लागणार आहे. मग त्यांनी धसका खाल्ला तरी हरकत नाही. माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की घाबरायचं बिलकुल नाहीये. जीव ओतून काम करा. आपली ही अटीतटीची लढाई आहे. विजय आपल्याला दिसतोय, परंतु घाळ पडलात तर हा विजय पराजयामध्ये बदलायला वेळ लागणार नाही. चिटिंगचे अनेक साधनं या लोकांकडे आहेत. जर 10,000च्या आसपास आलं तर EVM मध्ये पण चिटिंग होतं, परंतु 30-40 हजाराचा जर फरक असेल तर EVM मध्ये मंडळी चिटिंग करू शकत नाहीत. तेव्हा हा फरक 30-40-50 हजाराचा असला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या अपंग माणसाच्या मताची देखील गरज आहे. रस्त्यावरच्या एखाद्या असहाय्य माणसाची देखील गरज आहे. एवढं विसरू नका. कोणालाही अपमानित करू नका. प्रत्येकाला विनंतीपूर्वक मतं मागा. अपात्री दान होणार नाही याची मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. रामराजांनी या तालुक्याचा गावगाडा चांगला चालवला आणि चालवू शकले कारण दीपक चव्हाण होते. दीपक चव्हाणांनी रामराजांच्या राजकारणाला स्थैर्य दिलं. नाहीतर त्या पलीकडच्या 36 गावातला आमदार शोधायला चौफुल्याला जावं लागायचं. हे आपण काय विसरलेलं नाही. मिनार हॉटेलची दारूची बिलं भरता भरता नाकीनव आलं होतं संजूबाबांच्या. हे आपण विसरलेलो नाहीये. माझ्या मित्रांनो, मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपला हा फलटण तालुका सुरक्षित राहावा या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. ह्या फलटणमध्ये आज रामाच्या देवळासमोर उभे आहोत. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की फलटण सुधारलं, फलटण वाढलं, मोठं झालं, मग जाधववाडी सुधारली, धुळदेव सुधारला, कोळकी सुधारली, फरांदवाडी सुधारली, ठाकूरकी सुधारली, मलठणच का सुधारलं नाही एवढं मला सांगा. मलठणच्या नेते मंडळींना लक्ष्मीनगरात बंगला बांधावासा वाटतो. या गावात राजवाडा आहे, त्यांना स्वतःच्या घराला राजमहाल नाव ठेवावं असं वाटतं. राजभवन
गॅजेट करून नावं बदलावीशी वाटतात. वेळ संपलेली आहे, तेव्हा मी माझं भाषण बंद करतो. पुष्कळ वेळ आहे अजून. 10 दिवसात भाषणही करू आणि कथाकथनही ऐकू. एवढं आज या ठिकाणी सांगतो. इलेक्शनला आता सज्ज होऊयात एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. निवासी प्रकल्प प्रति गुंठा 3.99 लाखांपासून पुढे. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्लॉट निश्चित करा. आमचा पत्ता सर्वे नंबर 70/3 मौजे ठाकूरकी, जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, फलटण, सातारा रोड. संपर्कासाठी मोबाईल नंबर 92 093 13 009.